हे शास्त्रीनगर राधाकृष्ण मंदिराजवळ उल्हासनगर 3 या परिसरामध्ये एका लहान मुलीला मारहाण होते अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या मुलीला आणला असता तिची आई तिला मारहाण करते. यानुसार आम्ही गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यावेळी अधिक चौकशी केली आम्ही त्यावेळेस ती असं समजलं की जी मारहाण करणारी महिला होती ती सुद्धा ती स्वतःची महिला ही बांगलादेशी आहे आणि अवैधरित्या ती भारतात राहत आहे बऱ्याच 1.5 ते 2 महिन्यापासून. मग त्यानुसार तिच्याकडं भारतातले कुठलेही पुरावे नसल्यामुळं ती बांगलादेशी असल्यामुळं आम्ही तिच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि तिला अटक केलेली आहे. तर असं बांगलादेशींमध्ये जर रूम कोणी भाड्याने देत असेल तर त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगाल? नाही, जर रूम भाड्याने देत असेल आणि ते जे परदेशातील असेल तर त्याचे पूर्ण कागदपत्र चेक करून त्याचे ते पूर्ण शहानिशा करून त्याचे व्हेरिफिकेशन करूनच बाहेर लोकांना विशेषतः कोलकात्याचे वगैरे सांगतात आणि ते असतात बांगलादेशी अशा लोकांना भाड्याने वगैरे घरी द्यावी अशी मी नागरिकांना सुद्धा आवाहन करतो.